ना टीवी दिला दिया, ना पंखा दिला दिया, ना टीवी दिला दिया, ना पंखा दिला दिया, ओ ससुर जी सुध भी नहीं दिया, शादी में कुर्ता दिला दिया। माझी आजी जेव्हा शेवटचा घटका मोजत असताना मला एक कविता आठवलेली होती. 4:30 वाजता सकाळी कधी कधी जागच राहावं लागते. कलाकाराचे जीवन असंच आहे. सर्वांच्या घरची लाईट बंद राहते, मग कलाकाराच्या खोलीच्या लाईट चालूच राहते. सरकारने विनंती करते की काहीतरी करावं त्यांनी कलाकारांसाठी, सर्वांसाठी म्हणते. कलाकाराचं जीवन खूप वाईट आहे, खूप वाईट आहे. साधं मी पेहराव घालून आहे, मला जाणवते की कलाकार काय आहे. लोकांचे बोलणे खावटते, सर्व घालते, पण आपल्या इथे सपोर्ट सर्वांनी केला, हे मोठी गोष्ट आहे. याला म्हणजे समाजातील परिस्थिती. म्हणून म्हटलं माझा नवरा म्हणते माझ्या बापानं काहीच नाही दिलं होतं, या बापाने तुला मला तर काहीच दिलं नाही म्हणते. माझ्या बापाने नुसता शिक. म्हणून म्हटलं तो काय म्हणते मला, माझ्या बापाने सांगितलं होतं पण माझ्यासमोर काय म्हणते कसंच आहे. खाल्ला होतो 4-5 एवढे चांगले लोक मुंबई जिंबई वर्धेवरून सगळ्या ठिकाणाहून आलेले आहे महाराष्ट्रातून. औरंगाबादची असं शांत आहे. कसं असते ना, माझा नवरा जो आहे ना सारखा मला बोलत राहते, सारखा बोलत राहते की तुझ्या बापाने मला काहीच नाही दिलं ग लग्नामध्ये. माझ्या बापाचा का होता, लग्नाला विरोध होता, तो हुंडा मागत होता, मी हुंडा द्यायला तयार नव्हती. माझ्या बापालाही म्हटलं हुंडा द्यायचा नाही, एवढी हिऱ्यासारखी पोरगी आहे म्हणलं, घेत असेल त्याला घेऊ दे, नाही तर होते म्हणून सरकारला. बाळाला गरज आहे, बाईला मी सांगतो, सांगते ठीक आहे. रस्त्याने जर जात दिसली तर लोकांची नजर पडल्यावर वाटायला नको की ही बाई नाही, ही आपलं वेगळंच काहीतरी आहे, असं वाटायला नको. म्हणून पेहराव जो राहते ना, नजर पडल्यानंतर मुलांना सर्वांना सांगणे वाजवलं की मुलींकडे बघताना बाहेरकडे बघताना असं वाटायला नको की ही बाई अशीच आहे तशीच आहे तशीच आहे. कारण की तिच्या आपली माय नसती तर आपणही नसतो इथं आपली. म्हणून मी म्हणतो माय बापाला पण माझं सांगणं आहे, माय बापाची इज्जत करा, माय बापाची इज्जत करा. त्याच्यावरून मी कविता लिहिली होती की म्हातारपण. माझी असाइनमेंट सिलेक्शन झालेली आहे, पाहू शकता. मला फक्त संकेत द्यायचा होता, झिजलेल्या व्यक्तीला आधाराची गरज, झिजलेल्या व्यक्तीला आधाराची गरज. मी चप्पल दाखवली आहे, मी बाकी काहीच नाही केलं. चप्पलीला झिजलेली चप्पल दाखवलेली आहे. चप्पल झिजलेली आहे, मायबाप झिजून जाते, पण पोरं सांभाळायला तयार नाही राहत. पोराला दोष काय, दोष तुमचे फायदा नाही, सुनही तशीच राहते. सासू मोठी चोड जाते तिथे, मला नाही जात कधी कधी वाटते या इतक्या जवळ असतं मलाच घेऊन फिरायला लागते. बरा शांत आहे ते. ना टीवी दिला दिया, ना पंखा दिला दिया, ना टीवी दिला दिया, ना पंखा दिला दिया, ओ ससुर जी सुध भी नहीं दिया, शादी में कुर्ता दिला दिया, दिला दिया. कह रहे थे मेरी बच्ची लगती है माधुरी, ओ ससुर जी तुम दिला दिया, शादी में कुर्ता दिला दिया, तुम दिला दिया, शादी में कुर्ता दिला दिया. मी खरंच तुमच्यासाठी नाही वाटत ना, शेक मध्ये एकदम शेक मध्ये हेमा मालिनी पण माझ्या पुढे